ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी बातमी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत दिलासा देणारी बातमी आहे, कारण की आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यामध्ये आलेला आहे। आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्याचा सर्वात मोठा निर्णय झाल्यामुळे शेतकरी पूर्णपणे आता चिंताग्रस्त झालेले आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण देखील नमोच्या किंवा पीएम किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची देखील या ठिकाणी चिंता मिटलेली आहे। आता तुम्हाला पण या ठिकाणी चिंता करायची गरज नाहीये। तुम्ही पण जर या ठिकाणी पूर्णपणे असा विचार करत असाल की नमोचा हप्ता केव्हा मिळणार, तर तुमची आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे असं बोलायला काही हरकत नाहीये, कारण की आता या ठिकाणी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, त्याचबरोबर देखील पीएम किसान योजनेचा पूर्णपणे 23वा हप्ता मिळणार। नमो आणि पीएमचा हप्ता या ठिकाणी आलेले आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला असून आता शेतकऱ्यांना 2 हप्ते देखील एकत्रितपणे टाकण्याचा सर्वात मोठा या ठिकाणी निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। आता आपण तो निर्णय आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा पूर्णपणे प्रयत्न करणार। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता आजच देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली असून आता देखील तुम्ही पण याच प्रतीक्षेत असाल की केव्हा मिळणार, तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे अपडेट या ठिकाणी कळून जाईल। त्यामुळे लक्ष देत बघत चला आणि जर तुम्ही पण या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। सबस्क्राईब करणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। या ठिकाणी लक्ष देत बघत चला। जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची ही बातमी समोर आलेली आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय पार पडला आणि त्यामध्ये देखील पूर्णपणे स्पष्ट झालेले आहे की आता नमो शेतकरी योजनेचा पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकत्रितपणे टाकण्याचा हा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता या ठिकाणी मिटवली गेलेली आहे। आता तुम्हाला देखील जर या ठिकाणी हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे गोळा करावी लागणार। जर तुम्ही पण ती महत्त्वाची कागदपत्रे गोळा केली नाही तर तुम्हाला पण या ठिकाणी नमोचा हप्ता तर मिळणारच नाही। त्याचबरोबर देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून येणारा पीएम किसान योजनेचा हप्ता देखील तुम्हाला मिळणार नाही। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती काही महत्त्वाची कागदपत्रे बघणार आहोत। आज देखील डीबीटीचं बटन दाबून काही शेतकऱ्यांना आज या ठिकाणी हप्ता मिळणार, काही शेतकऱ्यांना उद्या देखील हप्ता मिळणार, काही शेतकऱ्यांना परवा देखील हप्ता मिळणार। असे या 2 ते 3 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे नमोचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता देखील मिळणार आहे। जर तुम्ही पण हे 2 कागदपत्रे गोळा केली नाही, जर तुम्ही पण ही 2 कागदपत्रांकडे बघून दुर्लक्ष केलं तर तुम्हाला देखील या ठिकाणी या योजनेतून बाद केले जाईल। तुम्हाला पीएम किसान योजनेच्या हप्त्यातून बाद केले जाईल। त्याचबरोबर देखील राज्य सरकारच्या माध्यमातून येणारी योजना असेल जसं की नमो शेतकरी योजना देखील या ठिकाणी तुम्हाला या योजनेतून ही बाद केले जाईल। त्यामुळे ही महत्त्वाची असणार आहे कागदपत्रे तुम्हाला लवकरात लवकर काढणं आता गरजेचे सांगण्यामध्ये आलेले आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठा GR पार पडला। त्यामध्ये देखील नवीन या ठिकाणी नियम लावण्यामध्ये आला। ज्या शेतकऱ्यांचे 2 कागदपत्रे नसतील, ज्या शेतकऱ्यांकडे हे 2 कामे पूर्ण नसतील, या 2 कागदांचा त्यांना पुरावा नसेल, त्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळणार नाही, पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही। जर तुम्हाला पण पीएम किसान योजनेचा असेल नमोचा हप्ता एकत्रितपणे आज उद्या परवा अशा या 3 दिवसामध्ये पाहिजे असेल तर पाहिजे असेल तर तुम्हाला पण ही 2 कागदपत्रे लवकरात लवकर गोळा करावी लागणार। बऱ्यापैकी शेतकऱ्यांची कागदपत्रे पूर्ण आहे, पण ज्या शेतकऱ्यांची ही कागदपत्रे अधुरी आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही 2 कागदपत्रे गोळा करावी। आता या ठिकाणी आपण ती कागदपत्रे बघू, पण आपण त्यापूर्वी असं बघणार आहोत की आता डीबीटीचं बटन दाबून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी वितरित केला जाणार आहे, कोणकोणते जिल्हे असणार ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे हा निधी
या ठिकाणी वाटप केला जाणार आहे. ते आपण जिल्हे देखील या ठिकाणी बघू. आता जर तुम्ही पण याच 12 जिल्ह्यातील शेतकरी असाल, जर तुम्हाला पण या ठिकाणी हप्ता याच 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांपैकी जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं तर तुम्हाला पण आज हप्ता पडेल किंवा उद्या हप्ता पडेल किंवा परवा हप्ता पडेल. अशा या 3 दिवसामध्ये कधीही तुम्हाला हप्ता मिळून जाईल. त्यामुळे देखील तुम्ही पण काळजी करू नका. जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमची पण चिंता या ठिकाणी मिटवण्याचं काम देखील या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते 12 जिल्हे बघणार, ज्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे चिंता मिटवलेली आहे. आता या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील टाकण्यामध्ये येईल. या ठिकाणी लक्ष द्या. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुम्हाला मिळणार. त्याचबरोबर PM किसान योजनेचाही तुम्हाला 23वा हप्ता मिळणार. असे तुम्हाला 2-2 हप्ते एकत्रितपणे टाकण्याचा सर्वात मोठा हा निर्णय पार पडलेला आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पूर्णपणे या ठिकाणी एक वक्तव्य पार पडलं. त्यामध्ये पूर्णपणे स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं होतं की ज्या शेतकऱ्यांची 2 कागदपत्रे पूर्ण असतील, ज्या शेतकऱ्यांनी 2 कामे पूर्ण केलेली असेल, अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून टाकला जाईल आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 23वा हप्ता आता फक्त या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यास मान्यता मिळालेली आहे. या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता आनंदी व्हायचं आहे, कारण की देखील या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यास मान्यता देखील मिळालेली आहे. आता या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज, उद्या, परवा अशा या 3 दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळेल. त्याचबरोबर देखील PM किसान योजनेचा 23वा हप्ता एकाच दिवशी एकाच वेळेवर देखील त्यांच्या खात्यावरती जमा होईल. कोणत्या वेळेला DBTचं बटन दाबणार, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही स्पष्ट झालेली आहे. आता याच वेळेवर DBTचं बटन दाबून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे 4,000 रुपये जमा केले जाणार. कोणत्या योजनेचे 4,000 तर देखील नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे तुम्हाला 2,000 रुपये असे तुमच्या खात्यावरती 4,000 रुपयापर्यंतची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार असल्याचे चित्र समोर आलेले आहे. कोणती वेळ असणार, कोणत्या वेळेला DBTचं बटन दाबून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा केली जाणार, रक्कमेला या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर ती वेळ 5ची असणार. 5:05 5:15 DBTचं बटन दाबून शेतकऱ्यांना पूर्णपणे नमोचा आणि PMच्या हप्त्याला मान्यता मिळणार आहे. फक्त तुम्हाला करायचं काय आहे तर ही 2 कागदपत्रे लवकरात लवकर गोळा करायची. जर तुम्ही पण ही लवकरात लवकर गोळा केली नाही किंवा तुम्ही पण ती अधुरी ठेवली तर तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार नाही. तो लाभ कशाचा? नमोचा हप्त्याचा, PM किसान योजनेच्या हप्त्याचा. त्यामुळे ही 2 कागदपत्रे तुम्हाला देखील गोळा करणं अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर तुमची पण ती अधुरी असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ते पूर्ण करायचे आहे, जेणेकरून या 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला देखील या ठिकाणी कळेल की नमोचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता होतो की नाही होतो. तर चला या ठिकाणी आपण पहिलं महत्त्वाचं काम बघू. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला पण तुमचं आधार अपडेट करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे. तुमच्या आधाराची EKYC करणं गरजेचे आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमची फार्मर ID. जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण फार्मर ID बनवलेली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर फार्मर ID काढणं अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर या ठिकाणी फार्मर ID काढावी. आता राहिला प्रश्न त्या 12 जिल्ह्यांचा. जर तुम्ही पण शेतकरी असाल तर हे 12 महत्त्वाचे जिल्हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे, आम्ही तुम्हाला सांगू. या कमेंटच्या माध्यमातून तुमच्या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख आहे की नाही. भेटूया दुसऱ्या व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये तेही कळवा आणि या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.